आजची आमची रविवारची वंदना 183 आज या ठिकाणी आपण वंदना केलेली आहे. त्रिशरण पंचसी अति महत्वाचं आहे. सर्व कार्यक्रमामध्ये गर्भसंस्कार असेल, नामकरण असेल, साक्षरंद असेल, विवाह असेल आणि शेवटी अंतिम संस्कार देखील असतो. ही गाथा आम्ही का घेतो? सर्व गाथांपेक्षा या गाथेचं तात्काळ फळ मिळतं. ही गाथाच असं आहे. आणि म्हणून आपण प्रत्येक ठिकाणी दररोज घरी घेतो, बिहारात घेतो, अनेक ठिकाणी कार्यक्रमामध्ये घेतो. या गाथेचा लाभच वेगळा आहे. महाविहार परिवारांनी हा जो नांदेडमध्ये कायदा पाडला, एक कुशल करणं करण्याचा जो संकल्प आहे, संकल्प केला पाहिजे. 4-5 वर्षामध्ये एक दोघाला म्हणलं होतं मला कमुड्याला जावं जायचं, तो संकल्प पूर्ण झाला काल 27 तारखेला. 27 तारखेला नांदेडमधून आम्ही हैदराबादला गेलो. हैदराबादला रात्री 11:12 विमान होतं आणि त्या विमानात बसून आम्ही सिंगापूरला उतरावं लागलं, कारण ते सिंगापूरपर्यंतच विमान होतं. हैदराबाद ते 4 घंटे सिंगापूरला लागले विमानामध्ये आणि मग तिथून सिंगापूरमधून दुसऱ्या विमानात बसून कंबोडियाला 2 घंटे लागले. म्हणजे टोटल हैदराबाद ते कंबोडिया 6 घंट्याचा प्रवास आहे. एवढा सुंदर प्रवास झाला. त्या ठिकाणी गगन मलिक आपली संस्था आहे, त्यांचा संकल्प आहे 84,000 बुद्ध मूर्त्या भारतामध्ये द्यायचं. त्याने त्यांच्या संस्थेच्या वतीने ठरवलेलं आहे. 2 क्रम झाले आणि मग ते बुद्ध मूर्त्या बाहेर देशातून थायलंडमधून आणल्याच्यानंतर 5 फूट, 6 फूट, 7.5 फूट, 5.5 फूट अशा मोठ्या मूर्त्या असतात. 7 लाख, 8 लाख, 5 लाख आणि त्याच्यावर टॅक्स, त्याच्यावर जे कर असतो तो भारत सरकार त्याच्यावर 1-1 लाख रुपये देतात. आणि म्हणून त्या ठिकाणी जे पर्यटन मंत्री आहेत, कंबोडियाचे मंत्री आहेत गगन मलिक, आणि कंबोडियाचे मंत्री त्यांच्या ओळख आहे, येणं आहे, संबंध आहे चांगल्या प्रकारे. तर मग त्यांनी रिटर्न लावायला लावले तिथं की भारतामधून उपभोक्ता मंत्री आली, त्यांचं मोठं काम आहे, सांगितलं, त्यांचा बायडाटा सांगितला त्या मंत्र्याला आणि मंत्र्याने त्या ठिकाणी मीटिंग लावली. 9 वाजता मीटिंग लावली आणि 9 वाजता तयारी केली त्यांनी. पर्यटन मंत्री त्यांचा स्टाफ त्यांच्या ऑफिसमध्ये, मंत्रालयामध्ये नाही, ऑफिसमध्ये त्या ठिकाणी उपभोक्ताने जे काही भारतात प्रश्न उपस्थित आहेत सध्या प्रलंबित त्यांची यादी दिली. तर त्यांची भाषा आम्हाला कळणार, आमची भाषा त्यांना कळणार. तर कुशीनगरवरून एक गाईड हिंदीवाला मलिक, गगन मलिकने तो त्यांना पाठवलं त्या मीटिंगसाठी आणि तो हिंदीमध्ये सांगू लागला. उपभोक्ता यांनी जी दिलेली यादी तो हिंदीमध्ये त्या पर्यटन मंत्र्याला सांगू लागला, त्यांच्या भाषेमध्ये सांगू लागला आणि मंत्रीजीला पण हिंदीमध्ये सांगू लागला. तर प्रत्येक एक शब्द त्या मंत्र्यांना, पर्यटन मंत्र्यांना लिहून घेतलेले आहे. मित्र, हा क्षण माझ्या डोळ्यात पाणी आल्यासारखं, त्या ठिकाणी पाणी आलं की मी एक अडणी माणूस धम्माचं काम करीत असताना काय काय मिळतं हे मला भरपूर मिळालेलं आहे. धम्माच्या
एक मिल कामगार खेड्यातला माणूस शहरात आला, बाबासाहेबांचं स्वप्न होतं खेडे सोडा शहर जोडा, एक मिल कामगाराच्या निमित्तानं माझा परिवार या ठिकाणी आला आणि तो परिवार या ठिकाणी नांदेडमध्ये सुखी झाला. थोडासा जिनरतन मंदिरच्या सहवासात आलो 1988 ला धर्म परिषद अखिल भारतीय व्यवस्था धर्म परिषद आभारला झाली. एसटी गायकवाडचा संबंध आला. एसटी गायकवाडच्या संबंधामुळे जिनरतन मंदिरी जळबाजी होते त्यावेळेस बंदी नव्हते. आम्ही दोघं मिलामध्ये काम करणारे एका ठिकाणी बसलो. धर्म परिषद आहे, धर्म परिषद म्हणजे काय हेही माहित नव्हतं. बाहेर देशातून थायलंडचे गुरु आले, त्या ठिकाणी सामने व्हायचे, पबच्या विधी हेही माहित नव्हतं, सामने हेही माहित नव्हतं. लाज वाटू लागली मुंडन करणं. माझ्या तुम्ही जर फोटो पाहिले तर माझे एकाच्याही निशाण आहे तेवढ्या माझ्या दिशा होते त्यावेळेस. लाज वाटत आहे हे सगळं काढायला नव्हतं वगैरे. परंतु जिनरतन पंडितने मला प्रवृत्त केलं. 88च्या धर्म परिषदेमध्ये सामील झालो. तेव्हापासून धर्माच्या चळवळीमध्ये एक मला असं वाटतं की मी एक छोटासा काळीचा वाटा का होईना, जास्त तर मला करता येत नाही का, पण काळीचा वाटा का होईना पण धर्माच्या वाटेवरती चालत आहे. आणि म्हणूनच ते मुंबईच्या रिटर्न मंत्रीच्या सभासद ऑफिसमध्ये बसावं लागलं. मित्र आपले आई वडील चांगले पाहिजे, धार्मिक पाहिजे. माझे आई वडील माझे आजोबा हे खेड्यामध्ये धार्मिकच होते. आणि विशेष म्हणजे पत्नी देखील चांगली पाहिजे. पती पत्नीचं नातं हे असं घट्ट असलं पाहिजे. हे नातं कुठलाही कुणी अविश्वास न दाखवणारा पती पत्नी असले पाहिजे. पत्नीच्या सहवासामध्ये जिनरतन मंदिरच्या सहवासामध्ये आल्याच्या नंतर 10 दिवस सामने शिक्षण मंत्री आपले विलासराव देशमुख होते. थायलंडवरून 3 मूर्ती आल्या होत्या पहिल्या धर्म परिषदेमध्ये. त्यातली एक मूर्ती लातूरच्या बुद्धविहारामध्ये त्या ठिकाणी त्या उपभोक्त्याला दिले. तो कार्यक्रम त्या ठिकाणी सामने 14 सामने त्या कार्यक्रमामध्ये एवढा सत्कार झाला आमच्या तिथे बुद्धद्वार आहे लातूरमध्ये. तिथून अशा पुलावर नेला आमच्या पुलावर, अक्षरशः पुलावर बँड बाजा लावून पुलावर नेलं. आणि मग त्या ठिकाणी ज्यांनी कार्यक्रम झाला, मोठा कार्यक्रम झाला. तेव्हापासून स्वतंत्र 3 वेळा शिवर बदललं. पबच्या विधी सामनेमध्ये 10 दिवस, त्यानंतर पुन्हा कलकत्त्याचं एक शिबिर होतं. बंकट शिदिकी नावाची एक उपासिका आहे थायलंडची. कधी जर गेले तुम्ही कुशीनगरला तर 5000 लोक बसतील असेल. खालचं ताळ वरच्या ताळामध्ये देखील 5000 लोक बसतील असेल. त्यांनी त्या बंकट शिदिकी उपासिकेनं, महाउपासिका आहे त्या उपासिकेनं मोठं विहार त्या ठिकाणी बांधलं. उपासना सेंटर आहे, खूप चांगल्या पद्धतीनं काम त्या ठिकाणी चालतं. ती बंकट शिदिकीनं भारतामध्ये आली थायलंडमधून. तिच्या 14 गाड्या, जशा आता पुराणीच्या गाड्या मोठ्यामध्ये असतात तसं 14 गाड्या स्वतःच्या गाड्या आणि शुभ्र वस्त्रामध्ये तुमच्यासारखे असे तिचे सेवक उपासिका अनागारी बंकट शिदिकी या महाउपासिकेचे असे उपासक. तर चित्र पाहिलं कलकत्त्यामध्ये तर खूप आनंद झाला त्या ठिकाणी. 2 दिवसाचं अधिवेशन होतं. भारतातून 1400 भंतेजी गेलो होतो आम्ही. मी भंतेजी नव्हतो तेव्हा. तर आपल्या भंतेजी जिनरतन भंतेजीला ते लेटर आलं होतं की तुम्ही या आणि येताना जमलं तर सामनेला घेऊन या. तर आम्ही सामने 2 जण गेलो होतो. एक नावावर चिंतन होता नाही माझ्यासोबत, ते आणि मी आणि जिनरतनाचे 3 भंतेजी करून 2 सामने आणि 1 भंतेजी 3 जण त्या ठिकाणी गेलो. तिथला त्या सहवास पाहून एवढा आनंदित झालो. काय ते नम्रता. बंगालचे भंतेजी थोडी गडबड गेली त्या ठिकाणी. असं त्या लेटरमध्येच लिहिलं होतं येत असताना तुम्ही तिकीट ठेवा, जतन करून तिकीट
प्लेन में या गाड़ी में या स्वतः बसतो तो त्या ठिकाणी ते दान देत असताना चिवरदान दीक्षापात्र पाटील आणि त्या ठिकाणी एवढा कार्यक्रम झाला उपयुक्त भंतेजी होते जन्मधर्म भंतेजी होते बरेचसे भंतेजी त्या ठिकाणी 1400 भंतेजी भारतातून गेले होते. मित्रांनो असा क्षण डोळ्यापुढे येणं माझ्या आयुष्यामध्ये तो क्षण आजही दिसत होते. ते उपासकाची नम्रता भिक्षूच्या बाऱ्यामध्ये थोडी गडबड केली तर एक आपला तो हाल होता होता सारे उपासक गुडघ्यावर बसून सगळ्या भंतेजीला पाटील दीक्षापात्र आणि चिवर ते चिवरच कमीत कमी 3000चं एक चिवर असू शकते इतकं महाग चिवर आहे चांगलं चिवर गाडीचं चिवर तर 1400 लोकांना एक पाकिट आणि चिवर दिलं दीक्षापात्र. त्याही ठिकाणी पुन्हा येऊन चिवर उतरलं. पुन्हा पुढं माझ्या मुलीचे लग्न झाल्याच्या नंतर उपभोक्ताचं एक आपल्या धम्म भिक्षू होता गोर्धन घाटला आंध्रामधला तो वारल्याच्या नंतर त्या ठिकाणी कोणी नव्हतं. एसपी गायकवाडच्या नावावर ते गोर्धन घाटचं देवार होतं आई अर्थाही त्या ठिकाणी एक भिक्षू आपले पहिले भिक्षू नांदेड म्हटले उद्धव शहर आपण ते पाहिलेलं आहे. काळी छत्री त्यांचा काळी छत्री आणि ऊन असो वारा असो पाऊस असो आता तो डॉक्टर साहेबांचे भक्त होते ते खूपच भक्त होते उपासक डॉक्टर साहेब त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी कोणीच भंतेजी नाही. मग जिनाने पण भंतेजी मला ते प्रवृत्त केला आणि त्या ठिकाणी 3 वर्ष गोर्धन घातलं. रात्री 10 वाजता मोठा यायचे 11 वाजायचे रातभर मोठा 2 वाजायचे सुद्धा एक मोठा भंतेजी चला अरे 2 वाजलेत ना नाही भंतेजी चला. त्याही ठिकाणी आपल्याला खूप आनंद झाला लाभ झाला. तिथून लगेच महावीर 2 महिने त्या ठिकाणी राहिलो. या ठिकाणी माताजी होती या ठिकाणी खोब्रागडी नगरमध्ये गेली माताजी आणि खोब्रागडी नगरामध्ये जाऊन त्या तिथं स्थायिक झाल्या आणि इथं माताजी नाही भिक्षू नाही. 8 दिवसाच्या नंतर मला फोन आला उपभोक्ताचा महिला मंडळाने आम्हाला भिक्षू पाहिजे. मी तिथून महावीराहून मला या ठिकाणी आणलं महावीराहून या ठिकाणी आणलं आणि या ठिकाणी आपण 12 वर्ष पूर्ण होत आहे. उपसंपदा झाले कायम स्वरूपी भंतेजीने ठेवलं. भंतेजीनं जिनरतन भंतेजी घरी यायचे आमच्या माझ्या पत्नीला देखील प्रावत्य केलं अजून आम्ही असं सदाची वाटकरला भंतेजी बनवलं काही हरकत नाही. मामा इकडे सोबत राहतात मला पसंत नाही माझ्या पत्नीची एवढं मला आलेली कानामध्ये पुरस्कार पण भंतेजी तुमच्या सोबत राहायला काही हरकत नाही. भंतेजी सोबत आलो जिनरतन सोबत आलो माझं कल्याण झालं. मित्र बाबासाहेबांमुळं आम्ही माणूस झालो. आज पर्यटन मंत्र्यासोबत त्या ठिकाणी एक धम्माचा एक पाईप म्हणून त्या ठिकाणी मला बसता आलं. भंतेजीनं निवेदनामध्येच लिहिलेलं आहे भारतामध्ये भूतावर अन्याय होता थोडंसं जागतिक पातळीवर आपल्या देशाच्या वतीनं त्या ठिकाणी आपण विनंती करावी. दुसरी गोष्ट आता सांगितल्याप्रमाणे कर मुक्त करा मूर्तीचा. तिसरी गोष्ट हिंदूचे मंदिर हिंदूच्या ताब्यात आहे गुरुद्वाराच्या मस्जिदाच्या ताब्यात आहे. मुसलमानाच्या मस्जिदी मुसलमानाच्या ताब्यात आहे. एक भारतामध्ये असं बुद्धमय तीर्थ आहे ते ठिकाण बुद्धाच्या ताब्यात नाही बौद्धांच्या ताब्यात द्यावं यासाठी आपण तुम्ही जागतिक पातळीवर तुम्ही हा प्रश्न उपस्थित करा आम्ही तुम्हाला विनंती करतो. तर त्या पर्यटन मंत्र्यांनी लिहून घेतलं त्याला गायक जसं सांगितलं भंतेजीनं सांगितलं तसं गायकने त्याला त्याच्या भाषेत सांगितलं आणि त्याने लिहून घेतलं. 1 घंटा त्याच्याकडे दुसरा एक मंत्री त्याच्याकडे आम्ही सत्कार केला मनोबरात त्याच्याकडे हे दिला त्या देशाचा. तर तिथे एक पाहण्यासारखं म्हणजे काय तर बुद्धाचे स्थळ खूप मोठे आहे. पण जे काही राजे आले बुद्धाच्या विचाराच्या विरुद्ध आले त्यांनी तोड करून टाकलेली आहे. तरी पण लाखो
लोक त्या ठिकाणी जातात। आज त्या ठिकाणी बांधकाम एवढं चांगलं बांधकाम आहे आणि खंडर झालेलं आहे, तर त्या ठिकाणी लाखो लोक त्या ठिकाणी जातात, पाहतात। पर्यटन स्थळ आहे, करोडो लोक वर्षाकाठी करोडो लोक त्या बुद्धाच्या स्थळावर जातात। हजारो एकरामध्ये जमिनीमध्ये ते बुद्धगीर आहे। राज्यश्री 95% बुद्धिस्ट आहे, 95% बुद्धिस्ट असल्यामुळं राजाचाच त्यांना सहारा आहे, राज्य ते संवर्धन करतात त्या ठिकाणी। आणि वृक्ष एवढे आहेत, झाडी एवढी आहे, पाऊस एवढा आहे, खूप मोठा पाऊस आहे। त्या देशामध्ये फक्त धान्य 6 पिकते, दुसरं काही दिसत नाही, काही पिकत नाही। 6 बाहेर देशातूनच तिथं एक आयात करावं लागतं आणि त्या ठिकाणी मग खूप महाग आहे, खूप महाग आहे। सगळं राहण्यापासून ते खाण्यापर्यंत येण्यापर्यंत खूप महाग आहे। छोटा देश आहे, पण बुद्धाच्या वाटेवर चाललेला तो त्याने खूप प्रगती केली असं वाटतं। स्वच्छता एवढी स्वच्छता की बस स्वच्छतेवर जास्त भर आहे। आपल्या इथे स्वच्छता नाही आहे, माझ्या रूम मध्ये देखील नाही, काय ते स्वच्छता। पण असा एक एकंदरीत प्रवास आमचा 3 तारखेला आम्ही तांबोड्याहून बसलो, डायरेक्ट विमान हैदराबादला होतो, रात्री 12 वाजता आणि 12 वाजल्यापासून सकाळी मग नगर सोड गाडी 5-6 वाजता निघते, इथं 1 वाजता आली गाडी। मुदखेडमध्ये त्या लोकांना माहीत झालं विकासकांना, मुदखेडमध्ये 100-150 लोकांनी तिथं पुष्पहार जेवण आणलं, एक 19 लोकांचं जेवण होतं। काही हैदराबादमध्ये राहिले, आमच्या 27 लोकांचं होतो आम्ही, 25 उपासक होते, उपासिका आणि 2 गणपती, 27 लोकांचा तो एकदम सुखरूप झाला। असा हा देश आपण संकल्प करा, थोडं बचत करा, देश पाहून या, पाहिल्याशिवाय आपल्याला कळत नाही बुद्ध किती महान आहे। छोटे छोटे 4 बुद्धविहार आहे आणि एक एवढं उंच आहे। बुद्धगयाचं तसंच आहे, पण वेगळं आहे। बुद्धगयाचा साचा वेगळा आहे, नक्षा वेगळा आहे, हे वेगळं आहे। आणि त्या ठिकाणी आता विष्णूचं त्याच्यामध्ये स्थापन केलेले, तरी पण लोक जातात, तर ते पाहण्यासाठी जातात, पाहण्यासाठी सारखं आहे, खूप चांगला दिवस आहे। आणि त्या ठिकाणी आपण जावं, आपण असं संकल्प करावा, आशीर्वाद घेऊन हा कार्यक्रम आपला रविवारचा वंदनेचा कार्यक्रम समाप्त करूया। आशीर्वाद रक्षन्तु सर्वदेवता सर्वबुद्धानुभावेन सर्वधर्मानुभावेन सर्वसंगानुभावेन सदा सुखी भवन्तु ते। महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनचरित्राचे अभ्यासक असलेले डॉक्टर भीमरावजी भटकर साहेब यांच्या वतीने या ठिकाणी ग्रंथ वाचनाचा कार्यक्रम होईल। दरवर्षी तो वाचण्याच्या ठिकाणी त्यांना आम्ही विनंती केली होती आणि त्यांनी मान्य देखील केली होती, परंतु केवळ आणि भटकर या ठिकाणी आल्या कारणामुळे आपण त्यांना कधीच केलं होतं, परंतु यावर्षी लागलं इंजिनियर आदरणीय डॉक्टर भीमरावजी भटकर साहेब या ठिकाणी ग्रंथ वाचून किंवा महाविहार परिवाराच्या सदस्यांना मी विनंती करतो, तसेच सर्व लोकांना मी विनंती करतो की या वर्षामध्ये केवळ तज्ञ व्यक्तीकडून जो ग्रंथ वाचन आहे, त्याचं जे श्रवण आहे, जी माहिती आहे, त्याची जी उकल आहे काही प्रश्नांची, ती आपण जाणून घेण्यासाठी